नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या समोर उभा आहे. उभा राहण्याचं कारण मोठं आहे मित्रांनो. जसं की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरती पार पडलेली आहे. तर त्या भरतीमध्ये मित्रांनो बरेचशे मुलांना यश गाठता आला, पण काही मुलांना अपयश गाठता आला. अपयश का आला मित्रांनो, याचं तुम्हाला सुद्धा जाण आहे आणि मला सुद्धा माहिती आहे. तर मित्रांनो, हे अपयश ही गोष्ट काय असते नक्कीच भरतीनंतर आपल्याला कळाली असेल मित्रांनो. तर मित्रांनो, हरकत नाही, अपयशच आलाय ना, आयुष्य हरलं नाहीये. आयुष्य खूप मोठं आहे. आयुष्य जर जिंकायचं असेल तर आपल्याला मित्रांनो येणाऱ्या आगामी काळात जी भरती होणार आहे तर त्या भरतीत पुन्हा एकदा मोठी संधी आपल्याला भेटणार आणि त्या संधीमध्ये जर आपल्याला सोन्याचं रूप करायचं असेल तर आज आतापासून आपल्याला काहीतरी वेगळे निर्णय घ्यावा लागणार. आणि तो निर्णय म्हणजे मित्रांनो, आम्ही उद्यापासून म्हणजे लक्ष्य करिअर अकॅडमी उद्यापासून जुन्या मुलांसाठी विशेष पोलीस भरती बॅच सुरू करणार आहेत. होय, विशेष पोलीस भरती बॅच मित्रांनो. मग त्यामध्ये नंबर 1, आपण काय चुकलोय, आपल्याला काय परिवर्तन करावं लागेल, आपण काय गडबड केली, आपण जिल्हा निवड व्यवस्थित केलंय का, आपण बरेचशा गोष्टीमध्ये काय काय चुकलेलो आहोत. तर या सगळ्या गोष्टीचं एक विचार मंथन मांडणार आणि पुढचं दिशा कशी असेल ती ठरवणार मित्रांनो. कारण मित्रांनो, जी या वर्षी भरती होणार ती वेगळ्या पद्धतीने होणार आहे. कारण की कालच आपल्याला सरकार म्हणजे जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे यांनी एक निर्णय पारित केलेला आहे. तो म्हणजे शासकीय नोकरीमध्ये त्यांनी एक नवीन जी आर काढलेला आहे आरक्षणचा. तो आपल्यासाठी धोकादायक आहे मित्रांनो. तर नक्कीच तर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपले थोडेसे प्लॅन बदलणं गरजेचं आहे, आपली दिशा बदलणे गरजेचे आहे आणि काहीतरी वेगळं नवीन आपल्याला या स्पर्धेत करावं लागेल मित्रांनो. तर नक्कीच येणाऱ्या आगामी काळात आपण पोलीस होणार. जर पोलीस व्हायचं असेल तर उद्या संध्याकाळी 6 वाजता, उद्या वार सोमवार मित्रांनो, उद्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता, संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये तुम्ही लक्ष्य करिअर अकॅडमी इथे उपस्थित राहणार आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण काही गोष्टी तुम्हाला इथे नक्कीच चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, वेळ का लावता, उद्या भेटूया संध्याकाळी 6 वाजता. तर मित्रांनो, नक्की अपेक्षा करतो मोठ्या संख्येत तुम्ही इथे येणार आणि तुमच्या येणाऱ्या आगामी काळातील अडचण आहे ती आपण नक्की दूर करणार मित्रांनो. चला तर भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. जय हिंद मित्रांनो.